Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are in class 5th and we are starting our daily activity one day. बघा, this is our day 41. आज आपला 41वा दिवस आहे. We have taken 100 days 100 स्ट्रक्चर चॅलेंज. 100 दिवसामध्ये 100 स्ट्रक्चरचं चॅलेंज आपण घेतलेलं आहे. त्यातला आज 41वा दिवस आहे आणि आज आपल्याला करायचे आहेत देअरचे क्वेश्चन्स. काय करायचे? देअरचे क्वेश्चन. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीपासून एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी आपण देअर वापरतो, पण आपल्याला ती गोष्ट आहे किंवा नाही हे विचारण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी येस नो टाईप क्वेश्चन्स तयार करावे लागतात. आणि ते तयार करत असताना बघा, प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला इज आणि आर चा वापर करावा लागतो. कशाचा? इज आणि आर. इज कोणासाठी वापरायचं? एक वस्तू असेल. आर कोणासाठी वापरायचं? जास्त गोष्टी असतील तर. त्यानंतर देअरचा वापर करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्ट येतील. ठीक आहे, जसं की आता आपण सुरुवात करूया. शाळेमध्ये फिल्टर आहे का? शाळेमध्ये फिल्टर आहे का? कसं होईल? इज देअर अ फिल्टर इन द स्कूल. बरोबर आहे. काय वाक्य तयार झालं? इज देअर अ फिल्टर इन द स्कूल. बरोबर आहे. शाळेमध्ये आंब्याचं झाड आहे का? कोण सांगतं मग? शाळेमध्ये आंब्याचं झाड आहे का? सांगा. Is there mango tree in the your school? इन द स्कूल फक्त. In the school. इज देअर अ मँगो ट्री इन द स्कूल. ठीक आहे. चला, शाळेमध्ये आता तुमच्या शाळेमध्ये. ठीक आहे, आता काय करूया आपण? तुमच्या शाळेमध्ये घसरगुंड्या आहेत का? घसरगुंड्यासाठी शब्द सांगितलाय मी तुम्हाला, स्लाइड्स. काय? स्लाइड. चला, आता तुमच्या शाळेमध्ये घसरगुंड्या आहेत का? सांगा बरं. Are there slides in your school? इन युअर स्कूल म्हणायचं, द नाही घ्यायचं. In your school. पुन्हा एकदा सांगा. Are there slides in your school? शाबास. आर देअर स्लाइड्स इन युअर स्कूल. आता सांगा, तुमच्या घरी टीव्ही आहे का? तुमच्या घरी टीव्ही आहे का? चुकलं तर चुकलं, प्रयत्न करायचा. अंश, तुमच्या घरी टीव्ही आहे का? सांगा. इज देअर. सांगा. Is there अ टीव्ही home? इन home. युअर होम. Your home. इन युअर होम. In your home. इज देअर अ टीव्ही इन युअर होम. Is there a TV in home? इन युअर होम. In your home. पुन्हा एकदा सांगा. इज देअर अ टीव्ही In इन युअर होम. Is there a TV इन in युअर home? शाबास. इज देअर अ टीव्ही इन युअर होम. आता बघा, तुमच्या शाळेमध्ये 7 शिक्षक आहेत का? इकडं तुमच्या शाळेत 7 शिक्षक आहेत का? Are there 7 teachers in युअर स्कूल. your school? पुन्हा एकदा सांगा. Are there 7 teachers in युअर स्कूल. your school? पुन्हा एकदा सांगा. घाबरत सांगू नका, पूर्ण कॉन्फिडन्स न सांगा. चुकलं. आर Are there 7 teachers in your school? शाबास. आर देअर 7 टीचर्स इन युअर स्कूल. चला, आता पुढचं सांगा. मंदिराच्या मागे मुलं आहेत का? मंदिराच्या मागे मुलं आहेत का? कोण सांगतं? माऊली सांगा. मंदिराच्या मागे मुलं आहेत का? Are there boys behind the temple? आर देअर बॉईज बिहाइंड द टेम्पल. आता सांगा. राहुलचं घर नेहाच्या घराच्या समोर आहे का? राहुलचं घर नेहाच्या घराच्या समोर आहे का? सांगा समर्थ. राहुलचं घर नेहाच्या घराच्या समोर आहे का? Is there Rahul's home in front of Neha's house? Is there Rahul's home
इन फ्रंट ऑफ नेहाज हाऊस. आलं का लक्षात? चला आता पुढे सांगा, बागेमध्ये फुलं आहेत का? कोण सांगतं? बागेमध्ये फुलं आहेत का? हा. Are there flowers in your school, your garden? तुमच्या म्हणलंय का मी? हा, पुन्हा एकदा सांगा. Are there flowers in the garden? पुन्हा एकदा सांगा. Are there flowers in the garden? आर देअर फ्लावर्स इन द गार्डन. बघा या ठिकाणी आपण देअरचे क्वेश्चन्स आज शिकलेलो आहोत. बघा ह्या देअर्सच्या क्वेश्चनचा उपयोग करून आपण मोठमोठाले म्हणजे जे याचे तुमचे सुपर ज्ञानचे प्रश्न आहेत ते सुद्धा विचारू शकतो. जसं मी आता विचारतो की महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत का? कोण सांगतो? महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत का? हा सांगा. Are there 36 districts in Maharashtra? आर देअर 36 डिस्ट्रिक्ट्स. In Maharashtra. शाबास. आर देअर 36 डिस्ट्रिक्ट्स इन महाराष्ट्र. आणखीन असा प्रश्न विचारू शकतो, ताजमहल उत्तर प्रदेशमध्ये आहे का? ताजमहल उत्तर प्रदेशमध्ये आहे का? कोण सांगतं? हा हा सांगा, कोण सांगतं इकडं ताजमहल? हा सांगा जगदीश. Is there Taj Mahal इन द in the उत्तर प्रदेश. Uttar Pradesh? पुन्हा एकदा सांगा. Is there Taj Mahal in उत्तर प्रदेश. Uttar Pradesh? घाबरू नका, असं बिंदास बघा इकडं कॅमेऱ्याकडे, घाबरायचं नाहीये. चुकलं तर चुकलं. हा. इज देअर ताजमहल इन द उत्तर प्रदेश. Is there Taj Mahal in the Uttar Pradesh? हा शाबास. इज देअर ताजमहल इन द उत्तर प्रदेश. अशा प्रकारे तुमचे सुपर ज्ञानीचे प्रश्न सुद्धा तुम्ही याच्यामध्ये विचारू शकता. इन दिस वे टुडे वी लर्न द क्वेश्चन्स ऑफ देअर. सो यू शुड मेक 30 क्वेश्चन्स युजिंग दिस स्ट्रक्चर. तुम्हाला 30 प्रश्न तयार करायचे या स्ट्रक्चरचा वापर करून. दिस इज द होमवर्क फॉर ऑल ऑफ यू. ओके. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. थँक यू.